नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहे कुठल्या गोकुळनगर विभागातील जे जुना घरकुल विभागामध्ये जे ड्रेनेजचं लाईन ही चॉकअप झालेलं आहे. तर सोलापूर महानगरपालिकेचेही कुठले अधिकारी व प्रशासन झोन अधिकारी कुठलेही लोकांनी दखल घेत नाहीत. तर लोकांचे समस्या आहेत, जाणून घेऊयात व्हिडिओ घरकुलमध्ये. बोला मॅडम. नमस्कार, माझं नाव सविता राजेंद्र जाधव. जुना विडी घरकुलच्या बाजूला गोकुळनगरमध्ये राहतो आम्ही. ड्रेनेजची लाईन चेंबर भरून 15 दिवस झालं, अर्ज देऊनही 15 दिवस झालं. झोन ऑफिसमध्ये पण दिलेलं आहे, महापालिकेत पण तक्रार केलेली आहे. टॅक्स क्लिअर केला का म्हणतो, टॅक्स पण 15,060 रुपये टॅक्स पण भरलेला आहे. तरी पण ते लोक येत नाहीत, चेंबर रिकामं करत नाहीत काम किंवा आमची अडचणी जी आहेत ते पूर्ण सोडवत नाहीत. 15 दिवस तक्रार दिल्यानंतर मध्ये आमचे माणसं येतात, मशीन येते, हे येते, ते येते, त्यांनी कारण सांगतात. नगरसेवक म्हणतात की मी नगरसेवक नाही, मला काय सांगायचं नाही आता हे काम असं बोलतात. मग आम्ही कोणाकडे जायचं? तुम्ही राहतो का तिथं? मग नगरसेवकनी काय विचार करायचं, तुमच्या अण्णांनी काय विचार करायचं? हे लोक पण माणसंच आहेत, अन्नच खातात. आम्ही होऊ शकतो का? अण्णांनी विचार करायला पाहिजे. अण्णा करतात, सगळं करतात. आपण मी आता ते मॅडमना मी बोललो 2 दिवसात काम तुमचं नगरसेवकांनी नागरिकांची काळजी घ्यायची राहते. तुमच्या काय समस्या आहेत? आतापर्यंत सगळं केलेलंच आहे ताई. नळात पण पाणी इथंच आहे, कसं प्यायचं कसं राहायचं सांगा. पाईपलाईन पण तिथंच आहे, ड्रेनेज पण तिथंच आहे. सगळं प्यायचं कसं राहायचं कसं सांगा. प्यायच्या पाणीमध्ये प्यायचं पाणी तुम्ही येऊन पिलं तर तेव्हा समजतं तुम्हाला. नगरसेवक देणार काय, आमदार येणार? आता याच्यानंतर बाहेर येते बघा हे पाणी ड्रेनेजचं. मग आता लेकराबाळाला रोग राया येईल का नाही आमच्या सांगा. काय मेंबरला करणार सांगा तुम्ही? त्याने त्यांच्या घरात बसणार, हे करणार कसं त्यांना? बिल्डिंग बांधून त्यांनी मस्त आम्हाला इथं त्यांच्या घरात असं आलं तर माहिती पडलं असतं सगळं. तिथं रोडवर पाणी आल्यानंतर या जरा एकदा कळते त्यांना. शाळेचं नाही तर पाणी आम्ही गोकुळनगर मधून बोलतोय, विडी घरकुलच्या बाजूला राहतोय. पण हे जी इंग्लिश मिडियम शाळा आहे ना, महेशांना कोटीची, ह्या शाळेचं पूर्ण पाणी काय वापर असो न वापर असो, वापरलेलं असो, सगळं घाण पाणी आमच्या ह्या रोडला येते. आणि ह्यांच्या भरपूर पाण्याचा वापर असल्यामुळं शाळा 1ली ते 10वी आहे, पाण्याचा वापर पण भरपूर आहे. आणि ह्यांचं पूर्ण पाणी आमच्या गल्लीमध्ये येत आहे. आणि आमच्या ड्रेनेज फुल पॅकेज झालेले आहेत. ड्रेनेजचं काम 15 दिवस झालं, अर्ज नगरपालिकेची लोक करत नाहीत. झोन ऑफिसला पण अर्ज दिलेला आहे, महापालिकेत पण जाऊन आलेला आहे. टॅक्स क्लिअर असताना सुद्धा ह्यांनी आमचं ड्रेनेजचं काम करून देत नाहीत. त्याच्यानं मोठेही आजारी पडलेत आणि लहान नागरिक पण आजारी पडलेले तिथे सर्वजण. ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, नाही म्हणलं तर उद्यापासून ही शाळा बंद करण्यात येईल असं सर्व ग्राहकांचं म्हणणं आहे. दर महिन्याला पाणी भरतच राहत, भरतच राहत. गल्लीला जे नगरसेवक आहे त्यांनी तर आतापर्यंत तोंड दाखवलं नाही. फक्त निवडणूकला येते तर मतदान विचारते, तेवढं संपलं. बाकी काय नाही. बाकी कुठली समस्या आहे का काय आहे ते कोण विचारत नाही, करत नाही. ते सगळे जाऊन तक्रारी सारखं जाऊन महानगरपालिकेला यायला ही नगरसेवक काय अडचण आहे हे कधी बघायला आलं नाही आतापर्यंत. फक्त इलेक्शनच्या टायमालाच येणार हे लोक. यापुढे आम्ही मतदान काय या वस्तीचं होणार नाही. काम जोर आमचं करत नाही जोर त्यांना मतदान भेटणार नाही आमच्या गल्लीतलं. नेमकं असं अर्ज लिहून दिले तर पण अर्ज कोण दखल घेत नाही. काय तक्रार कुठलेही पाठपुरावा आतापर्यंत केले नाहीत. कोण पण घेत नाहीत. काय म्हणलं की पाठवतो, माणसांना पाठवतो, आम्ही मशीन पाठवतो, गाड्या पाठवतो, तेवढंच म्हणते, संपला विषय. हे बाया अनेक वेळा असे जर केले तर त्यांचं कोणी दखल घेणार नाही. ह्यांच्याकडे माणसं कामाला जातात. फक्त ही बाया असते त्या
या मार्गाला लागतात, त्यांचं कोणी दखल घेत नाही, काय नाही. 100 रुपये कायमचा असंच राहतं इथं. आज आमचे पोरा सगळे आजारी पडून काय त्यांना उगा मोठा आजार झाले तर त्यांची जिम्मेदारी कोण आहे त्यांचं? आता आम्ही तर ऑलरेडी आजारीच आहे, उभा राहायला ताकद नाही आमच्या अंगात, तेवढं आजार आहे. पण करायचं काय, असल्यानं डेंग्यू होत आहे, मच्छर चावल्याला कुठलाही आजारावर घालू शकते. मग याची दखल घेतलं तर ठीक आहे, नाही म्हणलं तर बघा मोर्चाच मच्छर चावून बघा कसं झालंय गाल. बघा मच्छर चावलेलाच आहे, ते सगळं बेरीज भरून असं झालेलं आहे. कोण येऊन अजून बघितलं नाहीत, पण आज नाही आले तर उद्या शाळेला कुलूप लावतो बघा. गोकुळनगरचं चेंबर लाईन. सगळं चेंबर भरलेत. कळायला